नमस्कार शेतकरी मित्रांनो. बऱ्यापैकी कांद्याची रोपं टाकायला देखील सुरुवात झाली आहे. कुठे अर्ली स्टेजला जसं इथे तुम्ही बघत आहात, तर कांद्याची लागवड देखील चालू झालेली आहे. बऱ्यापैकी आपल्या महाराष्ट्रात कांद्यासाठीचं जे हवामान आहे ते पोषक आत्तापर्यंत होतं गेल्या कित्येक वर्षापासून, आणि त्यामुळे आपल्याला खूप चांगलं उत्पादन त्याच्यात येत होतं. पण गेल्या 2-3 वर्षापासून त्यातल्यात या वर्षी सुद्धा एवढं वातावरण खराब आहे, कंटिन्युअसली पाऊस चालू आहे आणि ह्या कंटिन्युअसली पाऊस चालू राहत असल्यामुळे खूप साऱ्या समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागत आहे. तर बऱ्याच ठिकाणी तर 5 किलो 10 किलो जे बी शेतकऱ्यांनी टाकलेलं आहे ते देखील वाहून गेलेलं आहे. पण हे सगळ्यांना सामोरे जाऊन जिथे रोप उगवून आलेला आहे किंवा जिथे लागवडीला देखील आलेला आहे, पण त्याला खूप जास्त प्रमाणात डिसीजला आपल्याला सामोरे जावं लागत आहे. जसं कुठे गाळा पडत आहे, कुठे पांढरं होऊन मरून जात आहे किंवा कुठे ट्विस्टर डिसीज येत आहे, म्हणजे पिळा पडणे वगैरे जे काही आपण त्याला म्हणतो. आता हे कुठल्या कुठल्या जसं कोलेटोट्रॅकम असेल किंवा पिथियम असेल, रायझोक्टोनी असेल, फ्युजेरियम असेल, फायटोप्टर असेल, अजून जे काही असेल, तर त्याच्यामध्ये आपल्याला डिटेल जायचं नाहीये की कशामुळे होतं, कुठल्या बुरशांमुळे होतं. पण मग याला सगळ्यात महत्वाचं कारण काय आहे की गरजेपेक्षा जास्त पाणी तो येण्याचं कारण काय की एकतर पाऊस आणि किंवा आपले पाणी देण्याच्या बदल आणि एकसारखं टेम्परेचर फ्लक्च्युएशन, वातावरणामध्ये जे काही बदल होत असतात त्यामुळे ही खूप जास्त प्रमाणात अडचण आपल्याला येत आहे. आता यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे की ह्या सगळ्या गोष्टींसाठी हे जे काही सगळे डिसीजेस येत आहेत किंवा त्यात सगळ्यात महत्वाचा जो पीळ पडत आहे, ट्विस्ट येत आहे किंवा सडून जात आहे, तर यासाठी केमिकल बुरशीनाशकांचा सजेशन आपल्याला दिलं जातं. केमिकल बुरशीनाशक बऱ्यापैकी वातावरणातील जो काही फरक होत असतो, टेम्परेचर अचानक वाढतं किंवा कमी जास्त होत असतं किंवा ऊन असतं किंवा नसतं, अशा वेळेस सिस्टमिक देखील चांगलं काम करत नाही. पण ह्या अडचणीला सामोरे जाताना जर आपण मित्र जीवाणू किंवा मित्र बुरशांचा जर वापर केला, तर त्याचा आपल्याला चांगला फायदा मिळू शकतो. याचं कारण असं, जसं आपल्याकडे सगळ्यांना माहीत आहे, ट्रायकोडर्मा विरिडे आहे, ट्रायकोडर्मा हर्जानियम आहे, त्यानंतर बॅसिलस आहे, सुडोमोनास आहे. ह्या जे काही जीवाणू किंवा बुरशा जे आहेत, तर ह्या अशा वातावरणामध्ये उलट त्यांना हे वातावरण पोषक आहे आणि अशा वातावरणात ते खूप चांगल्या प्रकारे वाढू शकतात आणि आपल्याला जे काही अडचणी येत आहे त्यामधनं आपल्याला ते उभरून बाहेर काढू शकतात. आता यासाठी जर समजा आपण एखाद्या किटचा वापर केला, तर मार्केटमध्ये बऱ्यापैकी किट आपल्याला सजेस्ट केले जातं किंवा वापरायला मिळतात. पण ते किट निवडताना पण कुठलं किट वापरावं हे आपण यावर अभ्यास केला पाहिजे. त्यासाठी आपण थोडक्यात हा व्हिडिओ बघत आहोत. तर आता एखाद्या कंपनी जर आपल्याला एखादं किट रिकमेंड केलं आहे की त्यामध्ये जीवाणूंचं कल्चर आहे किंवा मित्रबुरशी आहे, तर त्यामध्ये बघितलं पाहिजे की ते पीएसबी केएमबी आहेत का ट्रायकोसुडोबॅसिलस आहेत. कारण की जर पीएसबी केएमबी हे जीवाणू जर असले, तर हे जीवाणू फॉस्फरससाठी, पोटॅश उचलण्यासाठी, कॅल्शियमच्या उपलब्धीसाठी किंवा थोडक्यात न्यूट्रंटच्या अवेलेबिलिटीज करून देण्यासाठी काम करत असतात. पण ट्रायकोडर्मा, बॅसिलस, सुडोमोनास, व्हर्टिसिलियम क्लायमोडोस्पोरियम हे ज्या काही बुरशा किंवा जीवाणू आहेत, ह्या पिकाला ह्या रोगराईंपासून वाचवण्यासाठी काम करत असतात. जसं थोडक्यात आपण एखादं रोप बघूया. तर समजा आपण या रोपाची जर ही माती बाजूला केली आणि जर बघितलं, तर इथे कुठे ना कुठे आपल्याला सड देखील येण्यासाठीचे चान्सेस आहे, कारण की हे कंटिन्युअसली पाण्यात उभं आहे. मुळे देखील सगळी चोकअप होताना दिसत आहेत. मग अशा वेळेस जर आपण जसं रूट मित्र किट आहे, तर याचा रूट मित्र किटचा जर वापर केला, तर असं कॉम्बिनेशन आत्ता तरी मार्केटमध्ये उपलब्ध नाही आहे, पण आपण ते रूट मित्र किटमध्ये देत आहोत. तर रूट मित्र किटमध्ये ट्रायकोडर्मा विरिडे, ट्रायकोडर्मा हर्जानियम त्या ज्या रूट झोन सोबत सिम्बायोटिक रिलेशनमध्ये काम करतात. त्यानंतर त्यामध्ये व्हर्टिसिलियम क्लायमोडोस्पोरियम जे बल्ब निमॅटोड किंवा स्टेम निमॅटोड जो असतो कांद्यामध्ये येतो, की जो गाठी तयार करत नाही, डोळ्याने दिसत नाही, तर ह्या निमॅटोडवर व्हर्टिसिलियम क्लायमोडोस्पोरियम ही बुरशी काम करते, ही देखील त्याच्यात आहे. त्यानंतर त्यामध्ये फ्लॅजिला म्हणजे शेपटी असणारा, ट्रॅव्हल करून काम करणारा, इकडे तिकडे पसरू शकणारा सुडोमोनास फ्लोरोसन्स आणि बॅसिलस सबटिलस हे 2 जीवाणू देखील आहेत. आणि रूट्सच्या डेव्हलपमेंटसाठी ह्युमिक ॲसिड आहे आणि न्यूट्रिएंटच्या अवेलेबिलिटीसाठी सीविड आहे. तर हे कॉम्बिनेशन रूट मित्र किटमध्ये आहे, हे देखील आपण वापरू शकतो. वापरताना जर रोपाच्या स्टेजला आपण असू, तर रोपाच्या स्टेजला साधारणतः 5 ते 10 गुंठ्याला आपल्याला एक रूट मित्र किट वापरायचं आहे. आणि जर अशा प्रकारे लागवड झालेली असेल, तर एका एकरसाठी आपल्याला एक रूट मित्र किट वापरायचं आहे. ते वापरताना आपण ड्रिपद्वारे देऊ शकतो, पाण्याद्वारे देऊ शकतो, किंवा जर आपल्या तणनाशकाची फवारणी असेल किंवा आपल्याकडे
रेग्युलर फवारणी जरी असेल कुठलीही बुरशीनाशक सोडून, तर आपण त्यामध्ये रूट मित्र किट टाकून एकरी 200 लिटर पाणी तयार करून त्याची गच्च फवारणी करून टाकून देऊ शकतो. तर अशा प्रकारे आपण रूट मित्र किटचा वापर कांद्या पिकामध्ये केला पाहिजे. धन्यवाद.